आपण सगळेच जाणतो की होमिओपॅथी ट्रीटमेंटमध्ये एखादा आजार समूळ नष्ट करण्यावर जास्त भर दिला जातो आणि त्यामुळे फक्त तोच आजार नाही तर शरीरामध्ये इतर उद्भवणारे अनेक त्रास इतर अनेक व्याधी या सुद्धा समूळ नष्ट होत असतात। म्हणूनच नम्मा होमिओपॅथीमध्ये कशा प्रकारचे उपचार केले जातात आणि त्यामुळे रुग्णांना कसा दिलासा मिळतो याबद्दल आज चर्चा करायची आहे। एका वेगळ्या विषयावर सुद्धा आज तुम्ही माहिती घेणार आहात आणि त्यासाठी माझ्या बरोबर आहेत डॉक्टर रीना। नमस्कार डॉक्टर रीना। नमस्कार। नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे। सगळ्यात आधी नम्मा होमिओपॅथीची क्लिनिक्स ही आता संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत, तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास असेल, व्याधी असतील, अगदी छोटे मोठे म्हणजे बघायला गेलं तर ब्लड प्रेशर, डायबिटीस, कॅन्सर यासारखे मोठे आजार तर आहेतच, पण त्याचबरोबर संधिवात असेल, साधा सर्दी खोकला असेल, गायनॅक प्रॉब्लेम्स असतील, त्वचेचे विकार असतील, अगदी छोट्यात छोटं दुखणं जरी असेल तरी आता नम्मा होमिओपॅथीमध्ये यावर उपचार केले जातात। नम्मा होमिओपॅथीची क्लिनिक संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे मुंबईमध्ये दादर आणि ठाणे, त्याचबरोबर पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर आणि कर्नाटकमध्ये आहेत। इथे जाऊन तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधू शकता आणि तुमच्या आजारावर इथे उपचार मिळवू शकता। आता मूळ विषय हा आहे आजचा की तो संधिवात, आर्थरायटिस। बऱ्याचदा डे टू डे रुटीन मध्ये आता जर सर्दी खोकल्यासारखा त्रास असेल तर आपल्याला कधीतरीच हा त्रास संभवतो किंवा कधी कधी वातावरणातल्या बदलांमुळे सर्दी खोकला होऊ शकतो। मात्र आर्थरायटिस झालेल्या व्यक्तीला डे टू डे रुटीन मध्ये सुद्धा अनेक प्रॉब्लेम्सना, अनेक चॅलेंजेसना फेस करावं लागतं। अशा वेळेला आर्थरायटिस म्हणजे नेमकं काय असतं, त्याची सुरुवात कशी असते आणि त्या व्यक्तीला आर्थरायटिस झालेला आहे याचं सगळ्यात पहिलं लक्षण काय आहे? बरोबर। कसं असतं माहितीये का, आता नॉर्मल व्यक्तीने म्हणजे आपणही खूप जास्त एक्झर्सन केलंय, खूप जास्त आपल्याला शारीरिक तणाव पुरतोय, कामं करतोय, असं जर खूप दिवसांपर्यंत झालं तर नॉर्मल व्यक्तीला पण बॉडी पेन होऊ शकतं, सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो। तुम्ही अगदी 10-10 तास कम्प्युटरवरती बसताय तर आपल्याला मानदुखी, पाठदुखी पण होऊ शकते, बरोबर। म्हणजे ह्याला आपण काय म्हणू शकतो की एक इनडिस्पोजिशन आहे किंवा हे तुमच्या लाईफस्टाईलमुळे झालेले आजार आहेत। यासाठी तुम्ही थोडंफार औषधी घेतलं आणि प्रॉपर रेस्ट केली, प्रॉपर डाएट मॅनेज केलं तर तुमच्या त्या तक्रारी कमी होऊन जातात, है ना। म्हणजे काही दिवसात आपल्याला आराम पडून जातो थोडंफार दुखणं असेल तर। पण जर हेच दुखणं तुमचं कायम स्वरूपात राहतंय, आपण काय म्हणतोय ना की कुठला पण आजार आपण क्रॉनिक किंवा दीर्घकालीन मध्ये केव्हा टाकतो, जेव्हा तो तुम्हाला 3 ते 6 महिन्यापर्यंत तो टिकून राहतोय। म्हणजे त्या व्याधी किंवा ते जे दुखणं आहे तुम्हाला हे सलग 3 महिने ते 6 महिन्यापर्यंत तुम्हाला चालूच आहे। माझे गुडघे दुखणं चालू झाले, हे अगदी खूप दिवस झाले चालूच आहे। थोडं पण आपण चालतोय, बसतोय, उठतोय, काम करतोय तरी पण आपल्याला तो त्रास चालूच आहे। दुखण्यासाठी आपण पेन किलरची एखादी गोळी लगेच घेऊन टाकतो, आता आपल्याला सवय असते थोडं पण दुखलं की आपण एक गोळी घेऊन टाकतो, है ना। तर ह्या गोळ्या घेऊन सुद्धा तुम्हाला जर तो त्रास वारंवार येतोय, म्हणजे आपल्याला कळायला लागले की हा माझ्या आता जीवनातला किंवा रोजच्या दिवसातला हा एक पार्ट झालाय, दुखणं म्हणजे जीवनातला एक पार्ट झालाय। सो त्यावेळेस आपण म्हणू शकतो की पेशंटला संधिवाताची सुरुवात झालेली आहे म्हणून। ओके, तर आता जसं की संधिवाताबद्दल बोलायचं झालं, आर्थरायटिस म्हणजे नेमकं काय, ही जनरलाइज टर्म आहे, सगळ्या सांध्यांच्या रिलेटेड ही एक टर्म आहे ज्याच्यामध्ये काय सांगितलं जातं की ती हाडांवरती आलेली सूज, ऑर्थो आणि आयटिस, इन्फ्लमेशन म्हणजे हाडांवरती आलेली सूज, तर याला डिव्हाइड केलेलं असतं। आता रेग्युलर बेसिसवरती आम्हाला जसं की मॅक्झिमम पेशंट बघायला मिळतात ऑस्टिओ आर्थरायटिसचे। ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे काय, संधिवात। ऑस्टिओ आर्थरायटिसचा जो आजार असतो हा तुम्हाला वयानुसार येताना आढळतो, जसं की वयाच्या 40 किंवा 50 किंवा 60च्या दरम्यान तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होतो। या आजारामध्ये तुम्हाला युजली मोठे सांधे म्हणजे तुमचे गुडघे म्हणा, तुमचे हिप जॉईंट म्हणा, तुमचे खांदे म्हणा, ह्या सगळ्या जॉईंट्समध्ये तुम्हाला वेदना चालू होतात। सगळ्यात महत्वाचं कारण या आजाराचं तुमचं वाढतं वय, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची झालेली कमतरता, हॉर्मोनल इम्बॅलन्स, तुमचं वाढलेलं वजन, तुमची बदललेली जीवनशैली किंवा मग मेकॅनिकल स्ट्रेस, जसं शारीरिक तणाव खूप जास्त पुरतोय, कामं खूप जास्त करावी लागतात, एनी ट्रोमॅटिक हिस्ट्री, जसं की आपल्याला कधीतरी ऍक्सिडेंटल इंजुरी होऊन जाते, आपण पडतो, आपल्याला लागतं, फ्रॅक्चर वगैरे होऊन जातं, त्यानंतर सुद्धा तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो। या त्रासांव्यतिरिक्त मानसिक ताणतणाव हे सुद्धा एक महत्वाचं कारण या आजारामागे ठरू शकतं। बाकीची सगळी कारणं आपल्याला दिसणारी आहे, पण मानसिक ताणतणाव हे फक्त आणि फक्त त्या पेशंटला माहिती असतं, बरोबर। तर आपलं मेडिकेशन जे असतं हे शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टींना कन्सिडर करून दिलं जातं, म्हणून आपण संधिवातावरती पण खूप चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतो। हे झालं संधिवाताबद्दल।
दुसरा आपल्याला कॉमन आजाराबद्दल बोलायचं झालं तर रुमॅटॉइड आर्थरायटिस, ज्याला आपण आमवात असं सुद्धा म्हणतो. आमवात किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस हा जो आजार आहे हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे. जसं की आपण बोललो की सगळ्यात पहिले तुम्हाला पेशंटला बरं करायचं असेल तर तुमची रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी वाढवणं खूप आवश्यक आहे, राईट. सो बेसिकली इम्युनिटी रिलेटेडच हा आजार असतो तुमचा. तुमची इम्युनिटी डिस्टर्ब झाल्यामुळे काय होतं ना की शरीरातल्या ज्या चांगल्या पेशी आहेत, चांगल्या सेल्स आहेत, त्याच्यावरती एका प्रकारे अटॅक व्हायला सुरू होतो आणि त्याच्यामुळे तुमच्या हाडांवरती सूज यायला सुरू होते. सो बेसिकली या आजारामध्ये आपल्याला हाताची बोटं आणि पायाची बोटं, म्हणजे तुमची जी छोटी सांधे आहेत, हाताची बोटं, पायाची बोटं, तुमचा अँकल जॉईंट म्हणजे पायाचा घोटा म्हणा किंवा हे जे मनगट असतं आपलं रिस्ट जॉईंट आहे, इथे वेदना चालू होतात. बऱ्याचशा पेशंटला स्त्रिया जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा कंप्लेंट करतात की त्यांना कणिक मळताना त्रास होतोय, की कपडे पिळताना त्रास होतोय, थोडं पण झाडून काढायला लागले तरी त्रास होतोय किंवा केस विंचरतायत तरी सुद्धा त्रास होतोय. छोट्या छोट्या स्मॉल ऍक्टिव्हिटीज ज्या आपण आपल्या हातांनी करतोय त्यावेळेस त्यांना वेदना चालू होत आहेत. या आजाराचं वयाशी कुठलंही एक रिलेशन नाहीये. म्हणजे हा जो आजार आहे अगदी तुम्हाला 2 वर्षांच्या लहान मुलांपासून तर अगदी वयोवृद्धांपर्यंत सुद्धा आढळू शकतो. बेसिकली या आजाराचं कारण जर आपण बघितलं तर एकमेव कारण म्हणजे तुमचं हे अनुवांशिकरित्या येऊ शकतं. दुसरं कारण म्हणजे मानसिक ताणतणाव. हे 2च कारणं आपल्याला या आजाराच्या मागे आढळतात. या व्यतिरिक्त पण आपण जर बोललो तर बरेचसे प्रकार आहे, जसं की गावठी आर्थरायटिस, ज्यामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतंय. युरिक ऍसिड जेव्हा 7 ते 7.5च्या वरती जेव्हा जातं तेव्हा तुमच्या पायाची बोटं आणि हाताची बोटं याच्यामध्ये पण दुखणं येऊ शकतं. या आजाराच्या मागचं कारण जर बघायचं झालं तर तुमचा हाय प्रोटीन इंटेक, खूप जास्त प्रोटीन इंटेक करताय, मद्यपान करताय, धूम्रपान करताय किंवा मग आपण म्हणू लॅक ऑफ एक्झरसाइज आहे, अनुवांशिकरित्या वगैरे आलेलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टींमुळे सुद्धा तुमचं युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलेलं आपल्याला आढळतं. या व्यतिरिक्त अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे, लंबर स्पॉन्डिलायसिस आहे, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस आहे, असे बरेचसे आजार म्हणजे तुमच्या कुठल्या हाडांवरती सूज आहे, ती केव्हा आली यानुसार त्यांचं विभाजना केलेली गेलेली आहे. ओके, सो दॅट इज आर्थरायटिस. संधिवाताबद्दल अजून आपल्याला बरंच जाणून घ्यायचं आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आम्ही लगेच येतोय. पाहत रहा नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. मला वाईट वाटतंय, मी असं सगळं मध्येच सोडून जाते. काम तर चालूच राहतं ना नेहा, ते चालू असलंच पाहिजे. अरे पण आता इयर एंडिंगचं काम पण आहे ना. डोंट वरी, समीर बघेल. त्यापेक्षा मी रेसिग्नेशन मागे घेऊ. यश प्लीज एकदा थांब म्हण, मी खरंच थांबेन. रात्री 8:30 वाजता झी मराठीवर. सर तिथेच टपरीवर 2 चहा. सर आपल्या चहाचा नवीन पॅक वाटतोय. वाटतं यांना पण कळलंय. काय सर? रोज हा चहा आपण दोघं एकत्र बसून एन्जॉय करतो, म्हणून तर यावर 1 कप तुझा आहे आणि 1 कप माझा. तशीच आपुलकी आता नव्या पॅक मध्ये ब्रुक बॉन्ड रेड लेबल. पप्पा इथून आपला प्लॉट सुरू होतो. मी तुम्हाला लेआउट दाखवतो. ही तुमची रूम आणि सोबत बाल्कनी. ह्या मातीवर घर. पप्पा सगळा विचार केला. घर आयुष्यात एकदाच बनतं. विश्वास ठेवा, घर मजबूतच बनणार. एक आहे संधी, यात सगळं लावेन, आपल्या ध्येयासम मजबूत एक घर बनवेन. पाठवा फक्त अल्ट्राटेकच. अल्ट्राटेकच का? तुम्हीच तर म्हटलं होतं की घर आयुष्यात फक्त एकदाच बनतं. घर एक, संधी एक, म्हणूनच सिमेंट ही देशाचं नंबर 1. अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सिमेंट. वेदना राहील तर जीवन दुसऱ्यावर निर्भर राहील. वापरा नवीन वॉलिनी जॉईंट एक्सपर्ट. हे सांध्यांच्या वेदनेपासून देते मुक्ती पूर्ण 12 तासांपर्यंत. नवीन वॉलिनी जॉईंट एक्सपर्ट. ती भया त्या वाड्यात माझी वाट बघत असेल. या रविवारी दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीज वर. ये वाला तो ढीला है, ऊपर से नीचे तक पीला है. इसका मसूड़ा तो फूला है, यहाँ तो कीटाणु का मिला है. एक्सक्यूज मी. हाँ, अब ये वाला अलबेला है, वज्र दांतों वाला है. 18 जड़ी बूटियों से बना वीको वज्रदंती. रखे दांत और मसूड़ों का ख्याल. काय झालं ताई? मनात त्याला ड्रॉइंग रूमचा लुक बदलावा आणि पाठीने सॉरी बॉस म्हटलं. तिशी नंतर बोन डेन्सिटी कमी होऊ लागते. निवडा हॉलिक्स विमेन्स प्लस, जे तुम्हाला देतं 100% डेली कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी. याचा क्लिनिकली प्रूव्हन फॉर्म्युला 6 महिन्यांमध्ये बोन स्ट्रेंथ वाढवायला मदत करतो. विमेन्स प्लस.
फ्युचरा डोसा तवा घे. फ्युचराची मजबूत हँडल्स हलत नाहीत, त्याची जाडी अगदी योग्य. ह्यावर डोसा चिकटत नाही. फ्युचुरा डोसा तवा. डव मुळे हेअरफॉलवर काय फरक झाला? डवच्या आधी मुठीत रोज इतके केस, पण डव नंतर केस इकडे तिकडे गळणं कमी. नवीन डव हेअर फॉल रेस्क्यू ह्याचा केराटिन ऍक्टिव्ह फॉर्म्युला हेअर फॉल 98% कमी करतो. डवचा इतका मोठा फरक फक्त 2 रुपयात. देखिए करण और प्रीता का दिलकश अंदाज. प्यार के इस जश्न के साथ मनाएंगे रिश्तों का सबसे बड़ा त्योहार. 13 फरवरी शाम 7 बजे ZTV पर. Z5 ऐप अभी डाउनलोड करें. तो घरी बसून अमेरिकेच्या कंपनीसाठी इंटरव्ह्यू देत होता. तुम्हाला सगळ्यांना धक्का बसेल म्हणून खोटेपणाची हद्द पार केली त्याने. तिला एकत्र कुटुंब नको, हे स्वप्न फक्त त्याच्या एकट्याच आहे. मोठ्या बाई काय होतंय? 13 फेब्रुवारी रात्री 9 वाजता झी मराठीवर. आपली चर्चा अशीच चालू राहणार आहे. मात्र आता आपल्याला वर्ध्यावरनं एक फोन येतोय. उषा बनसोड आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. उषाजी नमस्कार, बोला. नमस्कार. मला पाळी बंद झाल्यानंतरपासून सांधेदुखीचा त्रास सुरू झालाय, तर मला तुम्ही डॉक्टर काही टिप्स देऊ शकतात का? नक्कीच उषा, जसं की तुम्ही सांगितलं की मासिक पाळी झाल्यानंतर यांचा त्रास चालू झालाय उषा यांचा. कसं असतं ना, स्त्रियांमध्ये जेव्हा मासिक पाळी जाण्याचा एक मेनोपॉझल एज ग्रुप असतो, वयाच्या 45 ते 55च्या दरम्यान हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन जातो आणि त्या दरम्यान त्यांचं कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता खूप ड्रास्टिकली आपल्याला बघायला मिळते. यामुळे त्यांना गुडघेदुखीचा त्रास वगैरे सुरू होऊ शकतो. सो नक्कीच यासाठी तुम्ही वर्ध्यावरून बोलताय, जसं तुम्ही सांगितलं, तर आपली नागपूरमध्ये नम्मा होमिओपॅथी क्लिनिक आहे, तर तुम्ही तिथे लवकरात लवकर व्हिजिट करा, जेणेकरून आमचे तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला लवकरात लवकर तपासतील आणि योग्य ते मार्गदर्शन करतील. सोबतच तुम्ही औषधी वगैरे जर घ्यायच्या असतीलच, त्यासोबत तुम्हाला कॅल्शियम रिच फूड घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. व्यायाम एक्सरसाइज करणं फार आवश्यक आहे. सांध्यांमध्ये जर जास्तच वेदना असतील तर तुम्ही तिळाच्या तेलाने मसाज वगैरे करू शकता, हीट थेरपी वापरू शकता, कोल्ड थेरपी वापरू शकता. पण कुठल्याही गोष्टी करण्याच्या आधी तुम्ही फक्त आणि फक्त डॉक्टरांचा सल्ला घेणं फार आवश्यक असतं. सो त्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या नागपूरच्या ब्रांचला व्हिजिट करा आणि त्यानंतरच आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. आता डॉक्टर रीना यांनी आर्थरायटिसचे वेगवेगळे प्रकार आपल्याला समजावून सांगितलेले आहेत. अनेकदा काय होतं की पेशंट्सना सुरुवातीला आपला आर्थरायटिस हा कोणत्या प्रकारात मोडतोय हे कळत नाही. साधारण थंडी वाढल्यानंतर हाताची बोटं आखडणं म्हणा, किंवा तुम्ही जसं म्हणालात दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या गोष्टी न करता येणं, यामुळे मानसिक ताणतणाव तर त्यांचा वाढतच असतो. मात्र या सगळ्याबरोबरच त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? कारण सुरुवातीला जसं तुम्ही म्हणालात, ही सांधेदुखी सुद्धा असू शकते आणि चुकीच्या पद्धतीने आर्थरायटिसची जर औषधं घेतली तर त्याचेही दुष्परिणाम होऊ शकतात. मग अशा वेळेला काय काळजी घेणं, डॉक्टरांनी सुद्धा आणि रुग्णांनी सुद्धा? नक्कीच सांधेदुखीमध्ये जसं की आपण बघतो की बरेचसे प्रकार आपल्याला आढळतात आणि त्याचनुसार डाएट आणि मॅनेजमेंटचा प्रकार येतो. बेसिकली आपण आपल्या नम्मा होमिओपॅथिक क्लिनिक्समध्ये कुठल्याही प्रकारचे डायटरी रिस्ट्रिक्शन जास्तीत जास्त पेशंटला सांगत नाही. जसं की आपला एक कन्सेप्ट आहे, आपण पेशंटच्या अगदी खाण्यापिण्यामधून 10 ते 15 गोष्टी कमी करतोय आणि मग पेशंटला बरं करतोय, पण न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज पण कुठेतरी येऊ शकतात, राईट? सो आमचं असं एक मत आहे की पेशंटला सर्व काही खाऊन सुद्धा त्याचा आजार बरा होणं हे खूप जास्त गरजेचं आहे आणि तोच आमचा एक मेन फोकस असतो. पण तरी सुद्धा जे काही हाडं वगैरे तुमचा दुखण्याचा प्रकार आहे, त्यासाठी आपल्याला वेगळ्या वेगळ्या एक्सरसाइजेस म्हणा, स्ट्रेचिंग एक्सरसाइज करणं फार आवश्यक आहे. जसं की आपण बघतो, कुठलं पण जेव्हा हाड दुखायला सुरू होतं ना, हाड तर दुखतंय, हाड तर ठिसूळ झालंय तुमचं, पण त्याच्यावरती मस्क्युलर अटॅचमेंट सुद्धा असतात. या मसल्समध्ये सुद्धा एक वीकनेस यायला लागतो किंवा स्टीफनेस यायला लागतो, कडकपणा यायला लागतो आणि त्याच्यामुळे तुमच्या ज्या फ्लेक्झिबल मुवमेंट आहे, ह्या ज्या फ्लेक्झिबल मुवमेंट आहेत ह्या होऊ शकत नाही. सो यासाठी आपण हीट ऍप्लिकेशन थेरपी सुद्धा वापरू शकतो, जी तुमच्या मसल्सला खूप रिलॅक्स ठेवण्यासाठी मदत करू शकते आणि तुमच्या वेदनांना पण कमी करू शकते. हीट ऍप्लिकेशन थेरपीसाठी तुम्ही हीट बॅग्स मिळतात किंवा हॉट वॉटर बॅग्स वगैरे मिळतात. अशा बऱ्याचशा गोष्टी की जे तुमच्या मस्क्युलर रिलॅक्सेशनसाठी तुम्हाला मदत करेल. पण त्यासाठी तुम्ही एक महत्वाची काळजी घ्यायची आहे, जेव्हा पण तुम्ही हीट थेरपी वगैरे यूज करताय तर तुमच्या जॉईंट्सच्या मध्ये आणि हीट पॅडमध्ये तुम्ही एक छोटासा थीन कापड ठेवायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एक्सेसिव्ह हीटमुळे तुमच्या त्वचेला कुठल्याही प्रकारच्या इजा व्हायला नको. ओके. सेकंड थिंग, आपण कोल्ड थेरपी पण वापरू शकतो. जे पण काही डीप पेन आहे, म्हणजे खूप अतिशय
अतिशय वेदना आहेत तर त्या पेनला नमनेस आणण्यासाठी सुद्धा आपण एक कोल्ड थेरपीचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. आईस थेरपी वगैरे पण त्याला आपण म्हणू शकतो. हे पण तुमच्या मसल्समध्ये जे पण काही पेन असतं ते कमी करण्यासाठी नक्कीच तुम्हाला हेल्पफुल राहील. त्यानंतर आपण ओमेगा 3 फॅटी फूड किंवा फॅटी ऍसिड जे असतं टुना फिश मध्ये किंवा आपल्याला फिश लिव्हर ऑइल्समध्ये आपल्याला हे कंटेंट खूप जास्त बघायला मिळतं, जे तुमच्या हाडांसाठी, हाडांच्या वरच्या मसल्ससाठी, लिगामेंटसाठी, कार्टिलेजेससाठी सगळ्यांसाठी खूप जास्त बेनिफिशियल आहे. तुम्ही त्याचा पण इंटेक वाढवू शकता. या व्यतिरिक्त कॅल्शियम रिच फूड, जसं की आपण म्हणतो की दुधामध्ये आपल्याला कॅल्शियम मिळतंय तर आपण दूध जास्तीत जास्त घेणं फार आवश्यक आहे. अंडी जर तुम्ही घेताय तर अंडी मधला जो एक अल्ब्युमिनचा पार्ट आहे, व्हाईट पार्ट असतो, तो सुद्धा आपण प्रिफर करू शकतो खाण्यामध्ये. या व्यतिरिक्त सोयाबीन पण हे खूप हाय प्रोटीन कंटेंट आहे, जे तुमच्या हाडांना खूप जास्त महत्वाचं ठरू शकतं. या व्यतिरिक्त ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये पण म्हणजे डेलीमध्ये 4 ते 5 ग्रीन व्हेजिटेबल्स इन्क्लूड करू शकता. चपातीमध्ये तुम्ही वापरू शकता, तुम्ही कोरडी भाजी बनवू शकता किंवा तुम्ही तुमच्या आहारामध्ये ग्रीन व्हेजिटेबल्सचा समावेश असणं हे फार आवश्यक आहे. बरोबर. जर तुम्ही आज ग्रीन व्हेजिटेबल्स 4 ते 5 प्रमाणात घेताय तर दुसऱ्या दिवशी तुम्ही 4 ते 5 फळं सुद्धा घ्यायला पाहिजे. असं अल्टरनेट तुम्ही जर कॉम्बिनेशन केलं तर तुमच्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज ह्या खूप लवकरात लवकर भरून येऊ शकतात. या व्यतिरिक्त तुम्हाला ड्रायफ्रुट्स वगैरे जे असतील ते पण सध्या म्हणजे खूप जास्त चांगला एक सोर्स आपण समजू शकतो. या व्यतिरिक्त तुम्हाला योगासन आणि प्राणायाम हे सुद्धा खूप उत्तम दर्जाचं एक एक्झरसाइज ठरू शकतं. जसं की आपण बघतो की वेगळ्या वेगळ्या हाडांच्या नुसार, वेगळ्या वेगळ्या दुखण्यानुसार तुम्हाला तेथे एक्झरसाइजेस त्याला मदत करतील. पण यासोबत सोबत अनुलोम किंवा विलोम म्हणा, प्राणायाम म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तेवढ्याच महत्वाच्या आहेत. स्ट्रेचिंग एक्झरसाइज करणं फार आवश्यक आहे. ते तुमच्या मसल्सला रिलॅक्स ठेवण्याचं काम करतील. आणि जास्तीत जास्त तुम्ही काळजी घ्या की जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास आहे तर तुम्ही एका जागेवरती बसून राहू नका. तुमच्या हाडांमध्ये ही फ्लेक्झिबल मुवमेंट असायलाच पाहिजे. एखादी गोष्ट जेव्हा आपण वापरणं बंद करतो ना तर तेवढीच ते स्टीफ होत जाते किंवा कडक होत जाते. त्याच्यामध्ये तेवढी फ्लेक्झिबिलिटी राहत नाही. सो तुमच्या मुवमेंट्स ह्या सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत. तुमचं डेलीचं वॉक असणं फार आवश्यक आहे. 30 मिनिट, 40 मिनिट, 45 मिनिट जेवढं तुम्हाला जमेल. आता आपण अगदी खूप जास्त सांधे दुखतात आणि आपण लगेच असं नाही सांगू शकत की तुम्ही अर्धा तास 1 तास वॉक करा. हळूहळू चालू करा, पण नक्की चालू करा, ज्याच्यामुळे तुमचे मसल्स रिलॅक्स होऊन तुमच्या हाडांना मजबूती देण्याचं काम करू शकतील. या व्यतिरिक्त तुम्ही खूप जास्त चांगल्या प्रमाणात प्लेंटी ऑफ वॉटर जे म्हणतो आपण, जेवढं तुम्ही बॉडीला हायड्रेट ठेवणार तेवढी तुमची डायजेशन सिस्टीम चांगली होईल. आपले जे पण काही आजार असतात ना हे आपल्या अन्न पचन किंवा आपल्या पचन संस्थेतूनच निगडीत असतात. तुम्ही जेवढं व्यवस्थित खाणार, खाल्लेल्या गोष्टी आपण कित्येकदा ऐकतो की आम्ही इतकं खातोय, एवढं डाएट करतोय, पण ते आमच्या अंगाला लागत नाहीये. सो हे अंगाला लागणं म्हणजे काय असतं? तुम्ही व्यवस्थित खाल्ल्यानंतर ते प्रॉपर डायजेस्ट झालं पाहिजे. बरोबर. डायजेस्ट झाल्यानंतर त्याच्यामधले जे काही न्यूट्रिएंट कंटेंट आहेत हे सगळे रक्तामध्ये ओढून घेता आले पाहिजे. त्याला आपण असिम्युलेशन किंवा शोषण क्रिया असं म्हणतो. सो होमिओपॅथिक उपचार पद्धती या असिम्युलेशन वरती काम करतं. नॉर्मल किंवा नैसर्गिक पद्धतीने तुम्ही जे पण काही कॅल्शियम रिच फूड खाताय ना, हे नैसर्गिक कॅल्शियम आपल्याला हाडांपर्यंत पोहोचवायचं आहे. आपल्या क्लिनिक्समध्ये कुठल्याही प्रकारचे आपण कॅल्शियम सप्लिमेंटेशन देत नाही. पेन किलर, कॅल्शियम सप्लिमेंटेशन, स्टेरॉइड किंवा हॉर्मोन्सच्या गोळ्या अशा प्रकारचा प्रकार नाहीये आपल्याकडे. म्हणून आपण 0% साईड इफेक्टची गॅरंटी देऊ शकतो. सो बेसिकली आपलं काम काय असणार? तुमच्या पचन क्रियेला खूप मजबूत करणे, तुमची शोषण क्रिया खूप चांगली करणे. आता रक्तामध्ये सगळे न्यूट्रिएंट्स तर ओढून घेतलेत आपण, चांगल्या प्रकारे त्याचं पचन पण झालेलं आहे, पण सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करणं पण तेवढंच गरजेचं आहे. तो रक्तप्रवाह त्या सांध्यांपर्यंत जाऊन ते योग्य ठिकाणी ते न्यूट्रिएंट्सचा सप्लाय व्हावा. तर अशा प्रकारे एक साखळी पद्धतीने आपल्याला हे काम करायचं असतं. संधिवाताबद्दल अजून आपल्याला बरंच जाणून घ्यायचं आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आम्ही लगेच येतोय. पाहत रहा नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. जिंदगी लंबी नहीं, बड़ी होनी चाहिए. स्वर्गीय श्री रमेश देव यांचे शेवटचे बहारदार सोनेरी क्षण आज रात्री 9:30 वाजता झी मराठीवर. जास्त चॉकलेटी, जास्त मस्ती, नवीन कॅडबरी जेम्स. फसलास ना बाहेर, आता झालं ना इझी.
पण चिवट डाग, हे डाग काढणं इझी आहे. नवीन सर्फ एक्सेल इझी वॉश. याच्या 10 हातांची शक्ती अशी, चिवट डाग काढणं होतं इझी. सर्फ एक्सेल इझी वॉश. हॉकिन्सचा पे पॅन. स्नॅक शॅक सुपर फास्ट. हॉकिन्सचा पे पॅन. Because men will be men. Seagram's Imperial Blue Packaged Drinking Water. पप्पा इथून आपला प्लॉट सुरू होतो. मी तुम्हाला लेआउट दाखवतो. ही तुमची रूम आणि सोबत बाल्कनी. ह्या मातीवर घर पप्पा सगळ्या विचार बेटा, केला. घर आयुष्यात एकदाच बनतं. इतकाही विचार केला नाहीस तू. विश्वास ठेवा, घर मजबूतच बनणार. एक आहे जमीन माझी, एक आहे संधी माझी. यात सगळं लावेन, आपल्या ध्येयासम मजबूत एक घर बनवेन. हा जाधवजी, पाठवा फक्त अल्ट्राटेकच. मानलं बेटा, पण अल्ट्राटेकच का? तुम्हीच तर म्हटलं होतं की घर आयुष्यात फक्त एकदाच बनतं. घर एक तर सिमेंटही नंबर 1 ना पप्पा. घर एक, संधी एक. म्हणूनच सिमेंटही देशाचं नंबर 1. अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सिमेंट. जगातला नंबर 1 मेयोनेज ब्रँड हेलमन्स रिअल मेयोनेज आता इंडियामध्ये. याची रिअल टेस्ट आणि एक्स्ट्रा क्रीमीनेस बनवतं तुमच्या खाण्याला आणखीनच डिलिशियस. हेलमन्स. आलाय दोष नाता या रंगात पोरांच्या संग डीजेच्या मोर आलोय आम्ही भिरंगात. आलोय आम्ही भिरंगात. घुमू दे घुमू दे घुमू दे घुमू दे आवाज कानात. वाजू दे डीजे दणक्यात. हे आरसे जे आम्हाला घाबरवतात, चला त्यांना हरवूया. केस गळणे नाही, त्यांचा रुबाब दाखवूया. ज्या आरशांसमोर जायला घाबरत होतो त्यांना भीती नाही, आपली डेअर दाखवूया. जेव्हा हेअर फॉलची दहशत नसेल तेव्हा हेअर करतील डेअर. विटामिन ई युक्त बजाज आमंड ड्रॉप्स. हे केस गळणे कमी करते 2 पटीने. बजाज आमंड ड्रॉप्स, थेंबा थेंबात पोषण. ये वाला तो ढीला है, ऊपर से नीचे तक पीला है. इसका मसूड़ा तो फूला है, यहाँ तो कीटाणु का मिला है. एक्सक्यूज मी. हाँ, अब ये वाला अलबेला है, वज्र दांतों वाला है. 18 जड़ी बूटियों से बना वीको वज्रदंती. रखे दांत और मसूड़ों का ख्याल. मला त्याला प्रत्येक पॉसिबिलिटीसाठी तयार करायचं आहे आणि ह्यात माझ्या बरोबर आहे नॅनग्रो, ज्यात आहेत प्रोबायोटिक्स, डीएचए ब्रेन डेव्हलपमेंटसाठी, वे प्रोटीन मसलसाठी आणि इसेन्शियल न्यूट्रिएंट्स ग्रोथ आणि इम्युन सिस्टम फंक्शनला सपोर्ट करण्यासाठी. ऑल ग्रोथ ऑल पॉसिबिलिटीज कडे. नॅनग्रो फ्रॉम नेस्ले. अली बाबाची गुहा शोधायला जाशील, अल्लादीनचं कंदील हाताला लागल. या रविवारी दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीज वर. वेदनेपासून तात्काळ मुक्तीसाठी बॉलिनी मॅक्स. याचा 2% डायक्लोफेनॅक फॉर्म्युला सामान्य स्प्रेच्या तुलनेत 3 पट लवकर वेदना घालवतो. ट्रेनिंग चालू ठेवूया. वेदनेसाठी वेळ नाही. सर, तिथेच टपरीवर 2 चहा. सर, आपल्या चहाचा नवीन पॅक वाटतोय. वाटतं यांना पण कळलंय. काय सर? रोज हा चहा आपण दोघं एकत्र बसून एन्जॉय करतो. म्हणून तर यावर 1 कप तुझा आहे आणि 1 कप माझा. तशीच आपुलकी आता नव्या पॅक मध्ये. ब्रुक बॉन्ड रेड लेबल. माझ्या राया कृष्णाचा संसार सुखाचा होऊ दे. देवा परमेश्वरा, यो दिवा विजून देऊ नको रे बाबा. तुम्ही दोघं बी एक होऊन समजा संकटाला समोर जा. लाखात एक आहे तुमची जोडी. उद्या संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. सगळ्यात महत्त्वाचं तुमचा व्यायाम, एक्झरसाइज, तुमचं खाणं पिणं, तुमच्या आजूबाजूचं वातावरण, तुमचं वेट मॅनेजमेंट सर्वात महत्त्वाचं. वेट जेवढं जास्त असणार गुडघ्यांवरती लोड तेवढा वाढणार. गुडघेदुखीचा त्रास तुमचा लवकरात लवकर चालू होऊ शकतो. या व्यतिरिक्त तुम्ही मेडिटेशन वगैरे पण करू शकता, बरोबर. आणि हे कशासाठी? कारण की आपलं स्ट्रेसफुल लाईफ आहे. तुम्हाला मानसिकरित्या रिलॅक्स राहणं पण तेवढंच आवश्यक आहे. आपण पेशंटला फक्त फिजिकली ट्रीट करतोय पण पेशंट मेंटली डिस्टर्ब आहे असं चालत नाही. ऍट द सेम
टाइम तुमची मेंटल हेल्थ आणि तुमची फिजिकल हेल्थ या दोघांना पण जेव्हा आपण सेम रेशोमध्ये किंवा समतोल पद्धतीने सांभाळू तेव्हाच पेशंटचा आजार आपण समूळ नष्ट करण्यासाठी मदत करू शकतो. आपल्याला पुन्हा एकदा पुण्यावरनं एक कॉल येतोय. अजित. हा अजित बोला. नमस्कार डॉक्टर, मी अजित पुण्यावरून बोलते. मला सोरियासिस आणि आर्थरायटिसचा त्रास आहे गेले 4-5 वर्षापासून. तर माझ्या सोरियासिसचे जे पॅचेस आहे ते तर बऱ्यापैकी कमी झालं आहे, पण सांधेदुखीच्या त्रासमुळे मला खूप त्रास होत आहे. तर मी काय केलं पाहिजे? ओके अजित, जसं की तुम्ही सांगितलं की तुम्हाला सुरुवातीला सोरियासिसचा त्रास होता. सोरियासिसचे पॅचेस तर तुमचे कमी झालेत, पण आता तुम्हाला सांधेदुखीचा त्रास चालू झालाय. तर हे कदाचित तुमचं सोरियाटिक आर्थरायटिसचं लक्षण असू शकतं. सो नक्कीच तुम्ही आता पुण्यावरून बोलताय, तर पुण्यामध्ये डेक्कनला आमची नम्मा होमिओपॅथीची ब्रांच आहे. तुम्ही तिथे लवकरात लवकर व्हिजिट करा. तुमची योग्य तपासणी करून योग्य केस टेकिंग घेऊन आम्ही तुम्हाला लवकरात लवकर मेडिकेशन देऊन तुमच्या दुखण्यांवरती आपण आरामदायक एक रिझल्ट देऊ शकतो. सर, सोरियाटिक आर्थरायटिसचा जो प्रकार असतो ना, कसं आहे की हा एक ऑटोइम्युन डिसीज आहे. तुम्ही बरेचसे औषधी वगैरे घेताय, क्रीम लावताय, मलम लावताय, सोरियासिसचे पॅचेस कमी होत आहेत, पण तो आजार समूळ नष्ट झालेला नाहीये अजून पण. कुठे ना कुठे तो तुमच्या हाडांपर्यंत जाऊन पोहोचतोय, हाडांना त्रास देतोय आणि त्याच्यामुळे तुम्हाला वेदना चालू झालाय. जर आपल्याला या आजाराला बरं करायचं असेल तर सगळ्यात पहिले तुमची इम्युनिटी बूस्टअप करणं फार आवश्यक आहे. तेव्हाच कुठे तुमचा सोरियासिस हा मुळापासून जाईल आणि तुमच्या हाडांचं दुखणं पण आपण कमीत कमी प्रमाणामध्ये ठेवू शकतो आणि कमी करू शकतो. सो नक्कीच तुम्ही आमच्या डेक्कन ब्रांचला व्हिजिट करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला लवकरात लवकर तपासून योग्य ती ट्रीटमेंट देऊ शकतो. बरोबर आहे. जसं तुम्ही म्हणालात की हाडांची ठिसूळता असो किंवा मग सांध्यांमध्ये जी स्निग्धता कमी झालेली आहे, अशामुळे संधिवात किंवा आर्थरायटिस सारखा आजार उद्भवू शकतो. याचबरोबर अनेक अनुभव तुमच्या गाठीशी आहेत. अनेक वर्ष तुम्ही नम्मा होमिओपॅथीशी जोडल्या गेलेल्या आहात आणि त्या माध्यमातून तुम्ही अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार सुद्धा केलेले आहेत. तर असे काही अनुभव आहेत का जे आपल्या प्रेक्षकांबरोबर तुम्ही शेअर करू शकता? संधिवाताचा असा काही अनुभव? नक्कीच. आता गेले 8 ते 10 महिन्या आधीचीच केस आहे. अगदी 4 वर्षाचा लहान मुलगा आहे तो. त्याला वयाच्या 2ऱ्या वर्षापासूनच रुमॅटॉइड आर्थरायटिसची सुरुवात झाली. जसं की आपण बोललो की रुमॅटॉइड आर्थरायटिस हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे, राईट? तर हे अनुवांशिकरित्या पण येऊ शकतं. आता खूप लहान आहे तो, त्याची ग्रोथ पण स्टंटेड आहे. सो जेव्हा तो म्हणजे चालायला लागला किंवा चालण्याचा त्याने प्रयत्न केला, रांगायला लागला, तेव्हा त्याच्या हाडांमध्ये तेवढी मजबूती नव्हती. जेव्हा आपण उठायचा खाली पडून जायचा, चालायला लागायचा, रांगायला लागायचा, गुडघ्यावरती रडायला लागायचा. ही सगळी हिस्ट्री मला त्याच्या आईने दिली आहे. सो कसं होतं ना की जेव्हा तो आपल्या क्लिनिकमध्ये आला, जेव्हा आम्ही त्याचं प्रॉपर बघितलं की काय कारण आहे या आजाराचं किंवा काय काय झालंय, पूर्ण पायाच्या घोटांवरती सूज, तुमच्या मनगटांवरती सूज, अगदी छोटासा मुलगा होता. त्याला बघून हे आजार आपल्याला मॅच करता पण नाहीत की एवढ्या कमी वयामध्ये सांधेदुखीचा त्रास झाला, राईट? तर पेशंटला ऑलरेडी खूप सारे स्टिरॉइडल मेडिकेशन चालू होते किंवा मग त्याला सगळ्या गोष्टी चालू असून सुद्धा त्याच्या हाडांचं जे सूजचं प्रमाण होतं हे काही कमी होत नव्हतं. आपला टीव्ही शो बघून किंवा नम्मा होमिओपॅथीचा कार्यक्रम बघूनच त्यांनी आपल्याकडे येण्याचा प्रयत्न केला. खूप चांगल्या पद्धतीने आम्ही त्यांचे काउन्सिलिंग केलं की कारण की कसं असतं ना, एवढ्या लहान वयामध्ये जर आजार होतोय, पेशंटला तर नाही कळत, पण त्यांच्या आई वडिलांची मनस्थिती सांभाळणंही हे तेवढंच महत्वाचं असतं. सो काउन्सिलिंगचा जो पार्ट असतो हा पेशंटला तर करायचंच आहे आपल्याला, नो डाऊट, पण ऍट द सेम टाइम पेशंटच्या सोबतचे जे रिलेटिव्ह असतात, त्यांना सांभाळणारे जे लोक असतात, त्यांच्याकडेही आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं असतं. सो त्यावेळेस त्यांची पूर्ण केस टेकिंग वगैरे आपण घेतली आहे. पेशंट सुरुवातीला जेव्हा आपल्याकडे आला तेव्हा हाडांवरती सूज तर होतेच, दुखण्याचं प्रमाण पण होतं, पण सोबत पेशंटला भूक लागत नाही, युरिन आणि मोशन व्यवस्थित होत नाही किंवा चिडचिडेपणा खूप जास्त करतो. हे काय असतात ना, हे फिजिकल जनरल असतात. आता आपण जेव्हा औषधी देतो कमीत कमी 2 किंवा 3 महिन्यामध्ये त्याला फरक तर पडला. मी असं नाही म्हणत आहे की त्यांचं 3 महिन्यामध्ये अगदी हाडांची सूज कमी झाली आहे, बट डेफिनेटली पेशंटला इम्प्रुव्हमेंट आली. जसं की त्याचं दुखण्याचं प्रमाण कमी झालंय, पेशंट हॅपी राहायला लागलाय, त्याची एनर्जी लेवल वाढायला लागली आहे, घरच्यांसोबत तो खूप जास्त चांगल्या प्रकारे मिक्सअप व्हायला लागलाय, स्वतःहून जेवण वगैरे मागतोय, खायला प्यायला त्याला आवडतंय आणि झोपण्याचं प्रमाण, युरिन मोशनचं प्रमाण, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, लगेच त्यांचा आजार कमी होणार नाही, पण पेशंट तेवढाच मानसिकरित्या आणि शारीरिकदृष्ट्या हेल्दी असणं फार आवश्यक आहे, बरोबर? म्हणून तुमचा जो पर्टिक्युलर डिसीज आहे, जसं की आता तुमच्या हाडांवरची सूज कमी नाही झाली म्हणजे आपण बरं नाही झालो असं नसतं. ऍट द सेम टाइम पेशंटचे बाकीचे क्रायटेरिया सुद्धा तेवढेच चांगल्या प्रकारे मॅचअप व्हायला पाहिजे. अगदी 6 ते 7 महिन्यामध्ये पेशंटच्या हाडांवरची सूज पण कमी व्हायला लागली आणि आपण प्रयत्न करतोय की त्याचे जे बाकीचे मेडिकेशन चालू आहेत, लाईक स्टिरॉइडल ऍप्लिकेशन्स किंवा व्हॉट एव्हर दॅट
ॲलोपॅथिक मेडिसिन दॅट टाइम, तर त्यांचं प्रमाण सुद्धा आपण हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करतोय. ऑनगोईंग केस आहे ती, अजूनही आपल्या क्लिनिकमध्ये आहे सध्या. येस. डॉक्टर रीना, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात, उत्तम मार्गदर्शन आपल्या सगळ्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल तुमचे खूप आभार. धन्यवाद. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात इथेच थांबूया. धन्यवाद. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी.